नमस्कार. दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीची फराळाला पण सुरुवात झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे चकली. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलात न विरघळणारी अशी ही चकली बनवतोय. चला कशी बनवली आहे हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी आता 1 ग्लास गव्हाचं पीठ घेतलंय, त्याचबरोबर अर्धा ग्लास तांदळाचं पीठ घेतलंय आणि पाव ग्लास इथं मी बेसन पीठ घेतलंय. तर हे तिन्ही पण ग्लास सेम मापाचे आहेत. इथं आता मी एक ताट घेतलं, त्याच्यात आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं तर ते गव्हाचं पीठ घालून घेतलंय. त्याचबरोबर याच्यात आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचंय आणि आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते पण पीठ याच्यात आता आपल्याला घालून घ्यायचंय. हे तिन्ही पण पीठ व्यवस्थित असं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. हे पीठ मी अगोदरच चाळून घेतले होते, त्याच्यामुळं इथं मी काही ते परत चाळून घेतलेले नाहीये. हे तिन्ही पण पीठ व्यवस्थित असं चांगलं मिक्स झालंय. आता हे जे पीठ आहे याला आपल्याला वाफून घ्यायचंय. त्याच्यासाठी इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतलाय आणि त्या रुमालामध्ये मी आता जे आपण एकत्र करून ठेवलेलं जे पीठ होतं ते सगळं पीठ मी ह्या रुमालामध्ये घालून घेतलंय आणि याची आपल्याला व्यवस्थित अशी पुरचुंडी बांधून घ्यायची, म्हणजे याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे. या पद्धतीने इथं मी रुमालाची व्यवस्थित अशी गाठ मारून घेतली आहे. आता इथं मी एक गॅसवर भांडं ठेवलं होतं आणि त्याच्यात एक जाळी ठेवली आहे. खाली इथं मी त्या भांड्यामध्ये पाणी घातलंय, म्हणजे आपल्याला आपण जे पीठ बांधून ठेवलेलं होतं ते व्यवस्थित असं वाफून घ्यायचंय. ते पीठ मी इथं या भांड्यामध्ये घालून घेतलंय आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं वाफून घ्यायचंय. पिठाला चांगली वाफ येते तोपर्यंत इथं आपण पाव चमचा हिंग घेतलाय, पाव चमचा हळद घेतलीये, 1 चमचाभर इथं ओवा घेतलाय, 1 चमचाभर इथं लाल तिखट घेतलंय, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तीळ आणि 1 चमचाभर धना पावडर घेतलीये. इथं आपण जे पीठ वाफायला ठेवलं होतं त्याला चांगली अशी वाफ आलीये. एक 10 ते 15 मिनिटं झालेत. आता झाकण काढून बघू. हे बघा, आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं वाफून झालंय. आता इथं मी एक परात घेतलीये आणि हे जे पीठ आहे हे आपण परातीमध्ये आता मोकळं करून घेऊयात. या पद्धतीने जे पीठ आहे ते मी इथं मोकळं करून घेते. पीठ गरम आहे, हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, किती व्यवस्थित असं आपलं हे जे पीठ आहे ते वाफून झालंय. याचा सुरुवातीला एकदम कडक दगड झाल्यासारखा वाटतो, पण आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचंय. पीठ थोडंसं गार झालंय, म्हणजे हाताला चटके बसत नाहीयेत. ज्या मोठ्या मोठ्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्यात. इथं मी सगळ्या ज्या मोठ्या मोठ्या गाठी आहेत त्या फोडून घेते. आता हे पीठ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे पीठ मिक्सरला फिरून घ्यायचंय, म्हणजे पिठाच्या गिठुळ्या राहणार नाही. आता इथं मी एक परात घेतलीये आणि आता एक चाळण घेते. आपण जे मिक्सरला फिरून घेतलेलं पीठ होतं ते मी आता या चाळणीने व्यवस्थित असं चाळून घेते, म्हणजे आपलं खूप छान असं इथं चकलीचं पीठ तयार होईल. सगळं पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय. पीठ व्यवस्थित असं चाळून झालंय. आता हे जे चाळलेलं पीठ आहे याच्यात आता आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचंय, म्हणजे काय होतं, आपली जी चकली आहे ती छान अशी खुसखुशीत होते. त्याच्यासाठी इथं मी काय केलंय, गॅसवर एक तडका पॅन ठेवलाय आणि त्याच्यात 2 चमचे तेल घालून घेतलंय. तेल जास्त वापरायचं नाहीये, 2च चमचे घालायचंय
नाहीतर जर तेल जास्त झालं तर आपली जी चकली आहे तर ती तेलात विरघळती तळताना. आता तेल गरम करून झालं आणि त्याच गॅसवर मी आता पाणी गरम करायला ठेवलंय, कारण चकलीचं पीठ जे आहे तर ते आपण गरम पाण्यामध्ये मळणार आहे. आता जे गरम केलेलं तेल होतं तर ते आपण या पिठामध्ये घालून घेतोय. तर इथं चमच्यानीच अगोदर हे पीठ मिक्स करायचं, कारण तेल गरम आहे, हाताला चटके बसतील, म्हणून सुरुवातीला चमच्यानीच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यानंतर या पद्धतीने पीठ व्यवस्थित असं हातावर चोळून घ्यायचं, म्हणजे जे तेलाचं मोहन आहे तर ते सगळ्या पिठाला लागलं जाईल. आता या पिठात आपण मसाले घालून घेणार आहे. तर इथं मी हिंग आणि हळद घालून घेतली आहे, त्याचबरोबर धने पावडर, तीळ घालून घेतलेत, मीठ घालून घेतलंय, लाल तिखट, आणि सगळ्यात शेवटी इथं मी ओवा छान असा हातावर चोळून घालून घेते. आता हे जे मसाले तर हे पिठामध्ये व्यवस्थित असे चांगले मिक्स करून घ्यायचेत. तर आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाणी पण चांगलं व्यवस्थित असं तापलंय. तर आता थोडं थोडं करून आपण जसं गव्हाचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचंय. पाणी गरम आहे त्याच्यामुळं सुरुवातीला इथं मी चमच्यानेच हे पीठ मिक्स करते. तर जसं लागल तसं थोडं थोडं पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे, तर एकदम पाणी घालायचं नाहीये. आता इथं मी हाताने व्यवस्थित असं हे जे पीठ आहे तर ते मळून घेते. तर खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं आपल्याला हे पीठ मळायचंय. जर घट्ट पीठ मळलं तर चकली जेव्हा आपण पाडतो तेव्हा ती चकली पाडायला खूप त्रास होतो. तर या पद्धतीने इथं आपलं चकलीचं पीठ हे मळून तयार झालंय. गॅसवर आता एक कढई ठेवली, कढईत आता मी तेल घालून घेते. तर आपण इथं आता तेल तापवायला लावतोय आणि तेल तापून होईपर्यंत आपण आता चकल्या पाडून घेऊ. इथं मी हा चकलीचा साचा घेतलाय आणि यामध्ये ही बघा, ही जी चकलीची प्लेट आहे तर ही घालून घेते. आणि आपल्याला आता ह्या साच्याला आतून तेल लावून घ्यायचंय, म्हणजे आपलं जे चकलीचं पीठ आहे तर ते साच्याला चिकटणार नाही, त्याच्यामुळं अगोदर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय. इथं आता मी पिठाचा एक उंडा घेतलाय आणि तो उंडा मी आता साच्यामध्ये भरून घेते आणि आपल्याला आता या पिठाची चकली पाडून घ्यायची आहे. तर मी या पद्धतीने चकली बनवून घेते. तर हे बघा, अजिबात जी चकलीची आपली जी तार आहे तर ती कुठेही तुटत वगैरे नाहीये, खूप छान अशी आपली इथं चकली बनवून तयार होतीये. तर मी या पद्धतीने चकली बनवते. तर इथं आपली ही जी चकली आहे तर ती बनवून तयार झाली आहे. आता याच पद्धतीने अजून एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते. तर ही जी पद्धत आहे तर ही पद्धत मला चकली बनवण्यासाठी सोपी वाटते, म्हणून मी याच पद्धतीने चकली बनवून घेत असते. जर तुम्हाला या पद्धतीने अशी जरी चकली बनवायची असेल तरीही तुम्ही या पद्धतीने सुद्धा चकली बनवू शकता. तर आता मी इथं सगळ्या चकल्या पाडून घेते. तर हे बघा, कुठेही आपली जी चकलीची तार आहे तर ती अजिबात तुटत नाही. तर इथं आपल्या एक प्लेटभर चकल्या ज्या आहेत तर त्या पाडून झाल्यात. आता आपण याला तळून घेऊयात. तेल पण आपलं व्यवस्थित असं चांगलं तापलंय. तर आता मी ही जी चकली आहे तर ती तेलामध्ये घालून घेते. तर इथं मी एक उलटणं घेतलंय. ही एकदम सोपी पद्धत आहे चकली तेलात घालून घेण्यासाठी, म्हणजे तेल पण हातावर उडत नाही आणि चकली इझी तेलात जाते. तर आता आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत ही चकली दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायची आहे.
जेव्हा चकली आपण तेलात सोडतो तेव्हा गॅस हा मध्यम ठेवायचा, फुल ठेवायचा नाहीये, नाहीतर आपली चकली जी आहे तर ती लगेच जळून जाईल किंवा आतून कच्ची राहील. आणि जेव्हा आता तेलाचे जे बुडबुडे आहेत तर ते थांबतील तेव्हा समजायचं की आपली चकली ही चांगली तळली गेली आहे. तर आता ही जी चकली तर ही व्यवस्थित अशी तळली गेली. तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेल्या ज्या चकल्या आहेत तर त्या याच पद्धतीने सगळ्या चकल्या मी इथं तळून घेते. तर अशा पद्धतीने इथं आपली छान कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठाची चकली बनून तयार झाली आहे. एक चकली तुम्हाला मी इथं दाखवते. तर हे बघा, अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि हात लावला तरी पण लगेच तुटते अशी ही अगदी कुरकुरीत अशी ही इथं आपली चकली बनून तयार झाली आहे. तर या दिवाळीला तुम्ही गव्हाच्या पिठाची ही चकली नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.